या व्हिडिओमध्ये आपण 26 फेब्रुवारी 2026 या दिवसाचे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरता उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने होमस्टे स्कीम 2026 सुरू केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान. या योजनेचा मुख्य भर ग्रामीण भागातील स्थानिक उत्पन्न आणि नोकऱ्या वाढवण्यावर आहे. तर राजस्थान बघा सर्वात जास्त ऊन उत्पादक राज्य आहे. धर्म गार्जियन सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जपान. याचे आयोजन उत्तराखंडमध्ये 24 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 रोजी होणार आहे. याची सुरुवात 2018 मध्ये झाली आहे आणि दोन्ही देशातील लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी झाली आहे. हा सराव प्रामुख्याने बघा दहशतवादी विरोधी कारवाया आणि जंगल वॉरफेअरवर लक्ष केंद्रित करतो. हे सराव दोन्ही देशामध्ये आलटून पालटून आयोजित केले जातात, म्हणजे एकदा भारतात आणि एकदा जपानमध्ये. नुकताच राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी या मेळ्याचे उद्घाटन केले. हा 4 दिवसीय भव्य कार्यक्रम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होत आहे. या मेळ्याचा उद्देश पहा पारंपरिक आरोग्य पद्धतीबद्दल जनजागृती करणे. अलीकडेच कुठे ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिल्ली. दिल्ली सरकार महिला सक्षमीकरणासाठी ई-बाईक दीदी योजना सुरू करण्याचा विचार करत आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षित महिला चालक महिला पर्यटकांना आणि प्रवाशांना इलेक्ट्रिक दुचाकीवरून सेवा देतील. पहा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जनसुनवाई पोर्टल सुरू केलं आहे आणि दिल्ली सरकारने बुआ आधारची घोषणा केली आहे आणि लखपती बेटी योजना ही पण दिल्लीतच चालू झालेली आहे. आणि दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन शस्त्र सोशल मीडियावर गैरवापर थांबण्यासाठी चालू केले आहे. कोणाची पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या महिला संचालक वाणिज्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर आहे हर्षन कौर त्रेहान. यांनी बघा 20 फेब्रुवारी 2026 रोजी पदभार स्वीकारलेला आहे आणि यापूर्वी त्या महामंडळात इंजिनियर इन चीफ म्हणून यशस्वी सेवा बजावत होत्या. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान मिळवले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेने या अहवालात 100 पैकी 82 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताचा या जागतिक यादीत 6वा क्रमांक लागतो. देशातील पहिले जातीमुक्त गाव सौंदळा कोणत्या राज्यात आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. सौंदळा गावाने 5 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. हे गाव महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात स्थित आहे. ग्रामसभेने आमची जात मानव असा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे. लेनाकापावीर औषध प्रामुख्याने कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी वापरले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे HIV. हे औषध वर्षातून फक्त 2 वेळा इंजेक्शनद्वारे घ्यावे लागते. झिम्बाब्वे या औषधाची अंमलबजावणी करणारा प्रमुख देश ठरला आहे. अलीकडेच स्लाइस स्मॉल फायनान्स बँकने कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजन बजाज. यांनी बघा 17 फेब्रुवारी 2026 रोजी MD आणि CEO म्हणून नियुक्ती झाली यांची आणि त्यांनी सतीश कुमार कागरा यांची जागा घेतली असून आता कागरा हे बँकेचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. नुकतेच IBMच्या AI गौटेक इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लखनौ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये या सेंटरचे उद्घाटन केले. 2024 मध्ये कोणत्या राज्यात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशात 2024 मध्ये रस्ते अपघातामुळे सर्वाधिक 24,118 मृत्यू झाले आहेत. या यादीत तमिळनाडू दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि रस्ते अपघाताचे मुख्य कारण आहे अतिवेग. कोणत्या वाळवंटात शास्त्रज्ञांना स्पिनोसॉरस मिराबिलिस या डायनोसॉरची नवीन प्रजाती सापडली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सहारा वाळवंट. हे जीवाश्म नायजरमधील मध्य सहारा वाळवंटात जेंगेब येथे सापडले आहे. या डायनोसॉरच्या डोक्यावर 20 इंचाची तलवारीसारखी वैशिष्ट्यपूर्ण कलगी आहे. हा डायनोसॉर लांबीला 12 मीटर आणि 60 टन वजनाचा होता. कोणत्या राज्यात पहिला ईशान्य तांदळाचा महोत्सव वारसा धान्य आयोजित केला जाईल?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नागालँड. हा महोत्सव नागालँडमधील सुमुकीदिमा येथे 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. संयुक्त राष्ट्राद्वारे ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाला नामित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. ही मोहीम रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू केली आहे. ASQ अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट एअरपोर्ट फॉर डिपार्चर्सचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा.